she here? Actually, she is on mute. We need to request her to unmute herself. अंजली ताई तुम्ही म्यूट वर आहात. तुम्ही म्यूट वर आहात अंजली ताई. यू आर ऑन म्यूट. तुमचं ऐकू येत नाही. अनम्यूट करून मग आपण. ओके ओके. येस परत येत आहे ना. येस. सर्वांना नमस्कार. सकाळ मीडिया ग्रुपच्या संचालिका आदरणीय मृणालताई पवार, श्यामची आई फाउंडेशनच्या संस्थापक संचालक आदरणीय शीतलताई बापट, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या महिला आणि बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय यशोमतीजी ठाकूर मॅडम, आणि आपले आजचे सर्व मान्यवर पाहुणे म्हणजे प्रसिद्ध लेखक कवी अरविंद जगताप, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आणि अभिनेत्री प्रियांका बर्वे, ज्येष्ठ उर्दू कवयित्री मुमताज पीरभाय, नव्या पिढीची प्रतिनिधी बालिका बिटले आणि प्रसिद्ध कवयित्री प्राध्यापक वर्षा तोडमल, आणि हा कार्यक्रम ऑनलाईन बघणारे सर्व रसिक हो. सकाळ मीडिया ग्रुप आणि श्यामची आई फाउंडेशनच्या वतीनं आयोजित काव्यादर्श या कवितेच्या मैफिलीमध्ये आपणा सर्वांचं मी अंजली कुलकर्णी मनापासून स्वागत करते. रसिक हो, काव्यादर्शच्या या कार्यक्रमाची पूर्वपीठिका, त्याची पार्श्वभूमी थोडी हटके, थोडी अनोखी अशा प्रकारची आहे. त्याला या दोन्ही संस्थांनी मिळून सुरू केलेल्या महिलांच्या सुरक्षेच्या विषयातील एका सामाजिक उपक्रमाचा संदर्भ आहे. काय आहे तो संदर्भ थोडक्यामध्ये आपल्याला विशद करते. ते असं आहे की सकाळ मीडिया ग्रुप आणि श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीनं महिलांच्या सुरक्षेसाठी एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. महिलांचा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाचा प्रतिबंध, कायदा आणि त्या पलीकडे या विषयावरील महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि कामगार विभाग यांनी प्रमाणित केलेला हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पॉश सारख्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकप्रबोधन, जनजागृती करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. शासकीय संस्था, खाजगी कंपन्या, आस्थापना, औद्योगिक कंपन्या, स्वयंसेवी संस्था, लघु मध्यम आणि सर्वच प्रकारचे व्यावसायिक आपल्या कर्मचारी वर्गांसाठी ह्या अभ्यासक्रमाचा लाभ घेऊ शकतात. मंडळी, या उपक्रमाच्या अनुषंगानं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं स्त्री विषयक भावना, विचार आणि अनुभव व्यक्त करण्यासाठी या दोन्ही संस्थांच्या वतीनं काव्यादर्श आणि 100 ह्या उपक्रमाचं खूप छान स्वागत केलं. आमच्या निवड समितीनं यातल्या काही कवितांची निवड, काही कवींच्या कवितांची निवड केली आणि आज रसिक हो, त्याच कविता आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या कवितांचं सादरीकरण आपले जे सेलिब्रिटी पाहुणे आहेत ते करणार आहेत. हा या कार्यक्रमाचा आणखी एक विशेष आहे, वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. या सेलिब्रिटीजनी आपण निवडलेल्या कविता सादर करण्यासाठी संमती दिली आणि आज आवर्जून ते सर्व आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहेत. हे त्यांचं खरोखर एक अत्यंत स्वागतार्ह असं गेस्चर आहे आणि त्यासाठी त्या सेलिब्रिटीचं आपण घरातल्या घरात आपापल्या घरामधून टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया. आणि मंडळी, यानंतर
मी विनंती करणार आहे सकाळ मीडिया ग्रुपच्या संचालिका आदरणीय मृणालताई यांना, त्यांना मी या प्रसंगी मार्गदर्शन करण्याची विनंती करते. आदरणीय मृणालताई पवार. थँक्यू अंजलीताई, धन्यवाद. Namaste, good evening and a very warm welcome to everyone attending today's special event काव्य दर्शन. सकाळ समूहाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं आजच्या या वेबिनारसाठी वेलकम करते. Today we have our guest of honor, Advocate Yashomati Thakurji, Cabinet Minister for Women and Child Development, Maharashtra, and all our esteemed guests. Today's event, Kavya Darsha, is a virtual poetry meet. Is about embracing and supporting women to give them courage to express their story, to give a voice to their innermost feelings, to encourage people to come together to help make a difference and to hold space for those who need it the most. As you all know, Sakai Media Group has always been in the forefront of affecting social change through our many grassroots-led initiatives, be it Tanishka, our mental health initiative, our helpline. We have tried our best to address and provide solutions to the challenges that we all are collectively facing today. We felt an urgent need to create an awareness about Prevention of Sexual Harassment Act and collaborated with Shamchi Ai Foundation, who are doing exemplary work in this field. We hope to make it a movement where all workspaces, no matter how big or small, become safe for women, where both the genders can work with dignity, equality, and mutual respect. I thank all of you for supporting this event and this cause, and each one of us has his responsibility to shoulder together. Namaste, stay safe, and thank you so much, everyone, for attending this event and supporting us today. Thank you. धन्यवाद मृणाल मॅम. खरोखर एका अतिशय महत्वाच्या आणि सध्याच्या एका गंभीर सामाजिक प्रश्नावर या दोन्ही संस्थांनी हा अभ्यासक्रम सुरू केलाय आणि मला खात्री आहे की संबंधित सर्व कंपन्या, उद्योग आणि आस्थापना याचा निश्चितपणे लाभ घेतील. मंडळी, सकाळ मीडिया ग्रुप यांच्या बरोबरीनं या उपक्रमामध्ये श्यामची आई फाउंडेशन हे देखील कार्यरत आहे. मी श्यामची आई फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका आदरणीय शीतलताई बापट यांना आपल्याशी संवाद साधण्याची विनंती करते. शीतलताई बापट यांचं स्वागत आहे. सॉरी, अनम्यूट करायचं, दिस इज टेक्निकल ग्लिच. सॉरी. परत एकदा नमस्कार सगळ्यांना. थँक्यू मृणाल, थँक्यू अंजलीताई. सकाळ समूहाच्या आणि श्यामची फाउंडेशनच्या वतीने मी आज संध्याकाळच्या या कार्यक्रमासाठी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते, सर्व दर्शकांचं. आणि आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या आहेत माननीय ॲडव्होकेट यशोमती ठाकूरताई, आणि त्यांचंही मी खूप स्वागत करते इथे. सगळी पार्श्वभूमी आत्ताच मृणाल मॅडमनी खूप छान आपल्यासमोर मांडलेली आहे. श्यामची आई फाउंडेशन ही संस्था सातत्याने स्वयंसेवी संस्था आहे आणि सातत्याने किशोरवयीन मुलं आणि महिलांचे प्रश्न या दोन्ही प्रश्नांवरती काम करत आहे. आणि आमचा एकच हेतू आहे की एक सुदृढ समाज जर का आपल्याला पाहिजे असेल तर मग इक्वालिटी इज द बेसिस ऑफ एव्हरी प्रेमाइज फॉर अ हेल्दी सोसायटी टू बी फॉर्म्ड. आणि हा जो पॉश कायदा आहे त्याची अंमलबजावणी एका वेगळ्या लेवलवरती एक सॉर्ट ऑफ त्याची मुवमेंट करावी असं मी दोघींनी किंवा या दोन्ही समूहांनी आपण म्हटलेलं आहे. आजची संध्याकाळ मला माहिती आहे की खूप सुरेख असणार आहे आणि मी जास्ती तुमचा वेळ घेत नाही. मी फक्त तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद शीतल मॅम. खरोखर सुदृढ समाजासाठी इक्वॅलिटीची, जेंडर इक्वॅलिटीची गरज असते हे तुमचं म्हणणं अगदीच पटलं, आवडलं. रसिको, आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदरणीय यशोमतीजी ठाकूर मॅडम लाभलेल्या आहेत. महिला विकासासाठी
धडाडीनं काम करणाऱ्या यशोमतीजींना आता मी विनंती करणार आहे की त्यांनी आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं. प्लीज वेलकम यशोमतीजी ठाकूर. Hello. I've just got an update की आपले chief guest will join in 5-10 minutes. She's just ओके, stuck up with something. सो वी शुड प्रोसीड नो. हो हो मांजलीताई आपण सुरू करूया. त्या मध्ये आल्यावर त्यांचं Okay. मनोगत त्या व्यक्त हो कार्यक्रम. येस चालेल मॅडम. चालेल ओके मॅम. रसिको हो, यानंतर आपण लगेचच काव्यादर्श अर्थात पोएटिक मिरर या मैफिलीची सुरुवात करणार आहोत. हा कार्यक्रम सलगपणे पण साधारणपणे 2 भागांमध्ये होणार आहे. पहिल्या भागात आपण निवडलेल्या कवींच्या कवितांचे ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स तर आपण ऐकणार आहोतच, तसंच मगाशी म्हटलं त्याप्रमाणे काही कविता आपले सेलिब्रिटीज सादर करणार आहेत. नंतरच्या भागामध्ये मात्र सेलिब्रिटीज फक्त स्वतःच्या कविता आपल्याला ऐकवणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया काव्यादर्श या काव्य मैफिलीला. रसिका हो, बहिणाबाईंनी म्हटलं होतं की माझं सुख हंड्यात झुंबर टांगल, माझं सुख हंड्यात झुंबर टांगल, माझं दुःख तय घरात कोंडल, माझं दुःख तय घरात कोंडल. पण आता मात्र स्त्रिया आपलं दुःख हृदयाच्या तळघरामध्ये कोंडून ठेवत नाहीत बरं का. आता ते आपले दुःख, आपले प्रश्न, आपल्या समस्या इतरांबरोबर शेअर करायला लागलेले आहेत. कारण पर्सनल इज पॉलिटिकल हे त्यांना समजायला लागलेलं आहे. हे प्रश्न किंवा हे दुःख, या समस्या फक्त आपल्या एकटीच्या नाहीत, तर इतर अनेक जणी देखील या अवस्थेमधून जात आहेत हे आता त्यांना समजायला लागलंय. रसिको हो, आता आपण ऐकणार आहोत भीती वाटते या कवितेचा व्हिडिओ. मी आपल्या टीमला व्हिडिओ प्ले करण्याची विनंती करते. भीती वाटते या कवितेचा व्हिडिओ. हो मी प्ले करते. मी स्क्रीन शेअर करते. It's starting. Namaste, Yashomati Tai. How are you? Hi, Mrunal. How are you? Good, very well. Thank you for I can't hear you. Kai Re, आवाज.
Now, is that better? Give me 2 minutes. Yeah. Take your time. Hi, Sheetal. Hi. Hi, good evening. Good evening, everybody. I'm so sorry I was a bit late. Yeah. I hope all is well. Take care. So, how is it? Do I have to start or? I think मृणाल ताईंचं मनोगत सुरुवात करूयात का आपण? Really, is it taking time for the video to start? Yes, ma'am. You just start with the chief guest. Yeah. चालेल. रसिका हो, आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदरणीय यशोमतीजी ठाकूर या लाभलेल्या आहेत. महिला आणि बाल विकासासाठी अत्यंत धडाडीनं काम करणाऱ्या यशोमतीजी आताच आपल्यामध्ये जॉईन झालेल्या आहेत. आजच एक बातमी कळलेली आहे की एका मुलीच्या अन्यायाच्या केसमध्ये रेड्डी नावाच्या एका आरोपीला यशोमतीजी ठाकूर यांच्या सगळ्या पुढाकारामुळे अटक झालेली आहे. मी यशोमतीजी यांचं खूप मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करते आणि त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करते. प्लीज वेलकम यशोमतीजी ठाकूर मॅम. नमस्कार. खरं ही जी सर्व मंडळी आज या ठिकाणी जोडलेली आहे, खूप काम करताय. सकाळ सोशल फाउंडेशन, एस्पेशली मृणाल पवार अँड श्यामची आई फाउंडेशन, एस्पेशली शीतल माझी लहानपणीची मैत्रीण आहे. आणि मृणाल आता माझी चांगली मैत्रीण झालेली आहे असं मी गृहीत धरते. या ठिकाणी आपण जो कार्यक्रम काव्य उपक्रमाचे सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांचा जो आयोजित आपण केलेला आहे, खरं आपण महिला दिनीच तो करणार होतो, पण काही कारणास्तव ते समोर ढकलण्यात आलं. आणि सकाळने हा अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला असून सकाळ समूहाकडून कायमच सातत्याने विविध क्षेत्रात सामाजिक उपक्रम व्यवस्थित आयोजित करण्यात येतात. खरं मला फार कविता वगैरे बोलणं आणि सांगणं काय जमत नाही आणि थोडी आता मी त्या मनस्थितीत पण नाही आहे, पण आपल्या या कार्यक्रमाला खरोखर खूप खूप शुभेच्छा देते. आपण अशी प्रार्थना करूया की हा कोरोना लवकरात लवकर संपेल, कारण खूप कुटुंबातले एक दोन लोक या सगळ्या कोरोनाच्या महामारीमध्ये जात आहेत. पण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छिते की त्रास झाला तर लवकर सांगा, लवकरात लवकर औषधं घेण्याचा प्रयत्न करा, लपवून ठेवू नका. आपल्यातली काही मंडळी लपवून ठेवतात आणि मग ते भलतच कुठेतरी जातं. आणि मी आत्ताच माझी एक मावस बहीण गमावली. तिचे यजमान विंग कमांडर होते, मोठ्या पोस्टवर होते, पण त्या मंडळींनी आम्हाला सांगितलंच नाही. आणि जेव्हा हाताबाहेर सगळ्या गोष्टी गेल्या त्यावेळेला आम्हाला कळलं तर आम्ही काहीच करू शकलो नाही. तर ह्या निमित्तानं आपल्या या एक सुंदर उपक्रमाच्या निमित्तानं माझी मृणालताई आपल्याला पण आणि शीतलताई आपल्याला पण विनंती असेल की कोरोनाची जनजागृती देखील व्हावी आणि कानाकोपऱ्यामध्ये आपल्या सगळ्या लोकांना हे सांगावं की लवकरात लवकर सांगा आणि लवकरात लवकर बरे व्हा. एवढंच मी बोलते आणि थांबते. जय हिंद. Thank you so much, Madhita. It was a very important message and a very timely message. Yes. And we hope that everyone takes care and stays safe and reaches out soon, gets their testing done. Testing केल्यावरतीच आपल्याला समजू शकतं that we need help. And I hope this message, what you just said, percolates everywhere. Thank you so much. Thank you so much for coming today. Okay. Thank you. Thank you, Yashomati. Thank you.
अगदी बरोबर आहे मॅडम. खूपच महत्वाचा मेसेज आपण दिलेला आहे की हे जे संकट आहे त्याच्याशी जर 2 हात करायचे असतील तर शासन प्रशासनाला लोकांनी सहकार्य केलं पाहिजे, नियम पाळले पाहिजेत. धन्यवाद यशोमती मॅम. आपल्या टीमला मी पुन्हा विनंती करते की भीती वाटते हा व्हिडिओ आपण प्ले करावा. हो. त्याच्यानंतर आणखी एक व्हिडिओच आपल्याला दाखवायचा आहे गीतांजली परदेशी यांचा. अगोदर भीती वाटते हा व्हिडिओ. भीती वाटते ह्या जगात स्त्री म्हणून येण्याची, त्या वखवखलेल्या डोळ्यांपासून सुरक्षित जगण्याची. कुठे होतात स्त्रियांवर अत्याचार, कुठे होतात बलात्कार, तर कुठे होते स्त्रियांवर मारहाण. खाचं खळग्यांच्या या वाटा ऐकताच बघताच अंगावर उभा राहतो एक काटा. जिथे गायल्या जातात जिजाऊ लक्ष्मीबाईंच्या गाथा, जिथे गायल्या जातात जिजाऊ लक्ष्मीबाईंच्या गाथा, तिथेच आज सुरक्षित नाही मुलगी भगिनी माता, तिथेच आज सुरक्षित नाही मुलगी भगिनी माता. धन्यवाद. खरंच आहे, जिथे जिजाऊ लक्ष्मीबाई यांच्यासारख्या कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या त्या महाराष्ट्रामध्ये आज स्त्रिया सुरक्षित नाहीत ही गोष्ट खरोखरच आपल्याला लांछनास्पद अशीच आहे. आणि मला वाटतं म्हणूनच सकाळ मीडिया ग्रुप आणि श्यामची आई फाउंडेशन या संस्थांनी हे कालसुसंगत पाऊल उचललेलं आहे. रसिको, यानंतर आणखी एक व्हिडिओ आपण बघणार आहोत. गीतांजली परदेशी यांची हतबलता ही कविता त्या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करणार आहेत. प्रियल मॅम, तुम्हाला विनंती करते. हो. गीतांजली परदेशी. मी गीतांजली प्रमोद परदेशी पुण्यातून बोलतेय. माझा मोबाईल नंबर आहे 9767219077. आज मी माझी स्वतःची स्वरचित अशी कविता वाचणार आहे. कवितेचं I'm going to try sharing it again. I think people are not being able to see the video, only the audio. So let me try again. ओके. It's okay. Even if nothing happens, put the audio. मी गीतांजली प्रमोद परदेशी पुण्यातून बोलतेय. माझा मोबाईल नंबर आहे 9767219077. आज मी माझी स्वतःची स्वरचित अशी कविता वाचणार आहे. कवितेचं नाव आहे हतबलता. हतबलता तीच जी श्रीकृष्णाने अनुभवलेली, आयुष्यभर सुज्ञ विवेकी अशा मिरवलेल्या बिरुदावल्या गळून पडल्या जेव्हा त्याचेच आप्त अविवेकाने मारून टाकत होते स्वकीयांना. हतबलता तीच जी कुंतीने अनुभवलेली, पराक्रमी शूर पांडवांची आई म्हणून असलेला गर्व गळून पडला जेव्हा कर्णाकडे मागावी लागली आपल्याच पुत्रांच्या प्राणाची भीक. हतबलता तीच जी रामाने अनुभवलेली, आयुष्यातल्या प्रत्येक वाईट प्रसंगांना तोंड देताना क्षणभर सुद्धा पतीला एकटे न सोडणाऱ्या प्रिय प्राणसखी गर्भवती सीतेला अरण्यात सोडून देण्याचा आदेश देताना. हतबलता तीच जी द्रौपदीने अनुभवलेली, प्रचंड पराक्रमी वाचपती असताना, श्रीकृष्णासारखा बंधुसखा असताना, भर सभेत लहान थोर सर्वांपुढे आपल्याच आप्तांकडून शरीराची विटंबना होत असताना. हतबलता तीच जी दशरथाने अनुभवलेली, स्वतःच्याच राज्यात
न्यायाचा डंका वाजवताना लाडक्या बायकोच्या हट्टाखातर प्रिय पुत्रावर अन्याय झालेला बघताना हतबलता. मानवी जीवाला लागलेला शाप, देवांनाही न सुटलेला अभिशाप. नमस्कार. कुंती, द्रौपदी, सीता एवढंच नव्हे तर अगदी राम, कृष्ण यांना देखील ही हतबलता अनुभवायला लागली. खरं आहे, पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रियांकडे नेहमीच सेवेचं साधन आणि उपभोगाची वस्तू म्हणूनच बघितले गेले. पण आता काळ बदललाय. स्त्रिया देखील आम्हाला माणूस म्हणून जगू द्या अशी मागणी करू लागलेल्या आहेत. ज्येष्ठ कवयित्री पद्मा गोळे तर म्हणतात, नाही मी हो नुसती नार, नाही मी हो नुसती नार, पेजेसाठी जी लाचार, शेजेसाठी आसुसणार, नाही नाही मी नुसती मादी, मी माणूस माणूस आधी, मी माणूस माणूस आधी. स्त्रियांना आता माणूस बनण्याची ओढ लागली आहे. स्त्रिया आता प्रश्न त्यांना पडायला लागलेत. ऐकूया पुढची कविता परभणीच्या रचना संभरकर यांची, आणि सादर करतायत प्रसिद्ध कवयित्री आणि गरवारे कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक वर्षा तोडमल. वर्षा तोडमल, तुम्हाला विनंती करते की अर्चना संभरकर यांची कविता आपण सादर करावी. धन्यवाद अंजलीताई. आवाज येतोय माझा? हो, थोडस जोरात. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदरणीय यशोमतीताई, सकाळ मीडियाच्या, सकाळ सोशल फाउंडेशन मीडियाच्या मृणालताई आणि श्यामची आई फाउंडेशनच्या शीतलताई, अंजलीताई, मला इथे बोलवलं मनापासून धन्यवाद. आता मी सादर करते कवयित्री संभरकर यांची कविता, आणि कवितेचं नाव आहे एक मागणं कृष्णाकडे. कृष्णा. मीच का राधा व्हायचं, मीच का राधा व्हायचं, तुझ्या आधी नाव येतं यातच धन्य मानायचं. मीच का राधा व्हायचं, तुझ्या आधी नाव येतं यातच धन्य मानायचं. मीच का रे मीरा व्हायचं, मीच का रे मीरा व्हायचं, त्यागमूर्ती होऊन विष प्यायचं. मीच का रुक्मिणी, मीच आणि सत्यभामा, मीच का रुक्मिणी आणि मीच का सत्यभामा, प्राजक्ताच्या सड्यावरून मीच भांडायचं. का द्रौपदी व्हायचं, मीच का द्रौपदी व्हायचं, लाज वाचवण्यासाठी धाव धाव धावायचं. मीच का असंख्य गोपिका, मीच का असंख्य गोपिका, रासलीलेतच गुंतून पडायचं. कृष्णा तूही घे ना कधी रूप माझं, कृष्णा तूही घे ना रूप कधी माझं, कधी हो राधा, कधी मीरा, कधी रुक्मिणी, कधी भामा, कधी द्रौपदी आणि कधी गोपिका. कृष्णा तूही घे ना कधी रूप माझं, कधी हो राधा, कधी मीरा, कधी रुक्मिणी, कधी भामा, कधी द्रौपदी, तर कधी गोपिका. नाही तर असं कर, नाही तर असं कर कृष्णा, मलाही होऊ दे कृष्ण कधी. नाही तर असं कर, मलाही होऊ दे कृष्ण कधी. दे तुझं मोरपीस, दे तुझी बासरी. नाही तर असं कर, मलाही होऊ दे कृष्ण कधी. दे तुझं मोरपीस, दे तुझी बासरी. आणि हो सुदर्शन चक्र, सुदर्शन चक्र. वा, कविता कशी सादर करावी ह्याचं एक सुंदर उदाहरणच वर्षाच्या सादरीकरणातनं आपल्या समोर आलं. रसिक हो, कृष्णाची बासरी आणि मोरपीसच नव्हे तर त्याचं सुदर्शन चक्र देखील आता स्त्रियांना हवं आहे. थोडक्यात पुरुषांच्या बरोबरीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी स्त्रिया आता तयार झालेल्या आहेत. ऐकूया पुढची कविता आता बालिका बिटले यांच्या आवाजामध्ये. बालिका बिटले ह्या अलीकडच्या काळामधल्या प्रसिद्ध कवयित्री आहेत, तरुण पिढीच्या प्रतिनिधी आहेत त्या कवितेच्या क्षेत्रातल्या. पोलीस डिपार्टमेंटमध्ये कॉन्स्टेबल म्हणून काम करत असताना देखील त्यांनी आपल्या हृदयातली कविता ही ओली ठेवलेली आहे. आणि
मॅगझिनीतून सुटते गोळी हा त्यांचा झंझावाती कविता संग्रह सध्या खूप गाजतो आहे. मी बालिकाला विनंती करणार आहे की तिने नाखलगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड इथल्या भागवत शिंदे या कवीची झूल ही कविता आता आपल्या समोर पेश करावी. बालिका बिटले, स्वागत आहे या मैफिलीमध्ये. सादर करतायत भागवत शिंदे यांची कविता, शीर्षक आहे झूल. नमस्कार ताई, आवाज येतो? हो, येतो. हा. येतो. सर्वप्रथम मी सकाळ फाउंडेशनचे आभार मानते की मला याच्यामध्ये सामील करून घेतल्याबद्दल. तर मी भागवत आसाराम शिंदे यांची कविता वाचतीये. कवितेचं नाव आहे झूल. काल तिनं त्याला विचारलं, पोळ्याच्या दिवशी गायीच्या अंगावर झूल का घालत नाही? आवाज थोडा चुकतोय का? आवाज येतोय ना? हा हा. काल तिनं त्याला विचारलं, पोळ्याच्या दिवशी गायीच्या अंगावर झूल का घालत नाही? तो म्हणाला, इथेही पुरुषाचं अर्थात बैलाचं राज्य चालतं म्हणून. यावर ती म्हणाली, इथं बैलांसह गायीचं राज्य कधी येणार आहे? तो म्हणाला, बाईने पुरुषी स्वामित्वाच्या देखण्या नि मायावी जुली मानाने मिरवणं बंद केल्यावर ती फणकारली. याचा गायी बैलांच्या राज्याशी काय संबंध? तो शांतपणे म्हणाला, याचा फक्त गायी बैलांशीच नव्हे तर माणसाळलेल्या कित्येक गोष्टींशी खूप जवळचा संबंध आहे. जरा विचार तर करून बघ. आता ती खूपसा विचार झालाय आणि तो मात्र नुसता गप्प झालाय. धन्यवाद बालिका. रसिको, हे खरं आहे की स्त्रियांनी देखील आता थोडं जागं व्हायला पाहिजे. पुरुषी स्वामित्वाच्या देखण्या झुली मिरवणं बंद करून त्यांनी स्वतःचं आत्मभान जागृत करायला हवं. खरं आहे हे. यानंतर पाहूया सायली कोरडे या कवयित्रीच्या कवितेचा एक व्हिडिओ. आधुनिक आईचं चित्रण त्यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. बघूया कसं आहे. प्रियल, प्लीज प्ले व्हिडिओ. येस. सायली कोरडे. आधुनिक आईचं वर्तन. मोबाईल हातात देऊन जगातील कुठलीही माहिती मिळते ही सांगणारी आई असते. बटन दाबलं की व्यक्ती टीव्हीवर पण दिसतो हे दर्शवणारी चित्रवाणी ही आई असते. लहान मुलांना बटन दाबायचं ज्ञान ते आपोआप शिकल्या जाते हे सांगणारी आई आधुनिक असते. असंख्य ज्ञानाचं भंडार देणारा हा मोबाईल, लॅपटॉप हातात खेळता बोलता चालता साथ देणारा सोबती ही स्त्री सांगते. लहान वयातच आधुनिक तंत्रज्ञान प्राप्त करता येते असे सांगणारी स्त्री पुढेच पुढे जात आहे. जे ज्ञान 60व्या वर्षी होत होतं ते आता 18व्या वर्षी होताना दिसत आहे हे कॉम्प्युटर जगमाता सांगते. आज म्हणायची वेळ आली यंत्रणा की थांबा थांबा, थोडे थांबा, माणूस काही यंत्र नाही, तो आत्मा आहे आणि परमात्मा आहे. वा, किती वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशातून, ग्रामीण भागामधून, वेगवेगळ्या वर्गीय स्तरांमधून आपल्याकडे खरं सांगायचं तर आता कवी कवयित्री लिहू लागलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जाणीवा त्यांच्या जागृत होऊन आता हे वेगवेगळ्या स्तरातले कवी कवयित्री व्यक्त होऊ लागलेले आहेत. ते पाहून खरोखर आनंद वाटतो. माणूस काही यंत्र नाही हे या कवयित्रीचं म्हणणं खरंच खरं आहे. स्त्री ही देखील एक माणूसच आहे ही जाणीव आता समाजामध्ये निश्चितपणानं झिरपायला लागलेली आहे. स्त्रीवादी चळवळीच्या रेट्यानं
ही जी काही एक स्त्री मुक्तीची जाणीव ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जी निदान जाणीवेच्या पातळीवरती तरी झिरपायला लागलेली आहे, झिरपली आहे, ते बघून खरोखरच बरं वाटतं. आणि आधुनिक कवयित्रींच्या कवितेमध्ये तर ही जाणीव खूप प्रकर्षानं आपल्याला जाणवते. स्त्रीला माणूस म्हणून न वागवणाऱ्या वर्चस्ववादी व्यवस्थेचा निषेध या सगळ्या कवयित्री आपल्याला करताना दिसतात. एक थोडंसं माझंच उदाहरण माझ्या कवितेचं आपल्याला देते की माझ्या एका कवितेमध्ये मी असं म्हटलं होतं की मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. मला हवे असते सहजीवन. मला हवे असते सहजीवन, पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला स्वतःच्या साम्राज्याची, मला माझ्या स्वतःच्याच साम्राज्याची सम्राज्ञी बनून राहायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते. रसिको, असं असलं तरी देखील स्त्रियांच्या या आत्मभानाच्या लढाईमध्ये आता कित्येक पुरुष देखील सामील झालेले आपल्याला सभोवताली दिसतात बरं का. स्त्री मुक्तीसाठी आम्ही पुरुष असं म्हणत हे पुरुष समाजामध्ये पुढे येत आहेत, ही खरोखर किती दिलासादायक गोष्ट आहे. अशाच एका पुरुषानं स्त्रीला सांगितलेली कवितेची गोष्ट आता आपण ऐकणार आहोत. पुढच्या ऑडिओमध्ये उमेश खंडेलवाल यांच्या कवितेचा ऑडिओ आता आपण ऐकणार आहोत. प्रियन. हो मॅम. येस मॅम. उमेश खंडेलवाल यांच्या कवितेचा ऑडिओ आपण ऐकतो आहोत. नमस्कार, मी उमेश बाळकृष्ण खंडेलवाल, राहणार धनकोडी, पुणे. नारी शक्तीविषयी माझे विचार मी माझ्या कवितेतून सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे तेरा परिचय तू ही होगी. इस धरती का कणकण गाता वो तुम कहानी हो, तेरा परिचय तू ही, तुम नारित्व की अमिट निशानी हो. जिजा मासी ममता तुझ में है, तू पद्मिनी का अंगार है. मीरा सी भक्ति तुझसे है, तू राधा का श्रृंगार है. कैसे अबला कहूँ तुझे, कैसे अबला कहूँ तुझे, तुम्ही तो झांसी वाली रानी हो. तेरा परिचय तू ही, तुम नारित्व की अमिट निशानी हो. आशा का स्वर्गान तुम्ही हो, लता का गंधार तुम्ही हो. कल्पना की तुम हो उड़ान, छुआए जो आसमान. दुनिया का भूगोल बदल दे, वो इंदिरा सी मर्दानी हो. तेरा परिचय तू ही, तुम नारित्व की अमिट निशानी हो. अहिल्या सी हो सुधारक, निवेदिता सी हो विचारक. निर्जा सी तुम शौर्यवान, सुधा मूर्ति सी प्रतिभावान. भारत को ज्ञान देती सावित्री सी विद्यादायिनी हो. तेरा परिचय तू ही, तुम नारित्व की अमिट निशानी हो. मेरी कौम का प्रहार तुम, साक्षी सी बलवान तुम. साइना सिंधु का विजय तुम, मल्लेश्वरी का बाहुबल तुम. भारत की मान बढ़ाती तुम सारी पदकदायिनी हो. तेरा परिचय तू ही, तुम नारित्व की अमिट निशानी हो. इस धरती का कण कण गाता वो तुम कहानी हो. तेरा परिचय तू ही, तुम नारित्व की अमिट निशानी हो. धन्यवाद. वा, तेरा परिचय तू ही हो. किती करेक्ट सांगितलंय उमेश खंडेलवाल यांनी. खरं सांगायचं तर या सगळ्या थोर कर्तृत्ववान स्त्रियांनी आपला परिचय, आपली ओळख ही बनवलेलीच आहे. परंतु या स्त्रियांबरोबरच, या थोर स्त्रियांच्या बरोबरच समाजातल्या सर्वसामान्य स्त्रियांना देखील आपली ओळख मिळायला पाहिजे. तेव्हाच खरं सांगायचं तर स्त्री मुक्ती ही गाठली जाईल. मंडळी, यानंतर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधून ज्यांची पत्र रसिकांनी अगदी डोक्यावरती घेतली होती आणि पत्रास कारण की हे ज्यांचं पुस्तक आज प्रचंड गाजतं आहे, ते प्रसिद्ध लेखक कवी अरविंद जगताप यांना आता मी पाचारण करते आहे. अरविंद जगताप आपल्याला विश्रांतवाडी इथल्या उपशिक्षिका दीपाली कुचेकर यांची घेई उंच भरारी ही कविता आपल्यासमोर सादर करणार आहेत. आपल्यासाठी मी अरविंद जगताप यांचं खूप मनापासून स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी दीपालीची कविता आपल्यासमोर ठेवावी.
अरविंद जगताप. सर तुम्ही म्यूट वर आहात. नमस्कार. घेई उंच भरारी असं या कवितेचं नाव आहे. चूल नि मूल शब्द होऊन गेले जुने, चूल नि मूल शब्द होऊन गेले जुने, पुरुषांसमवेत महिला मेहनतीने गेली पुढे. खांद्याला लावून खांदा सुरू केला उद्योगधंदा, पायलट होऊन नारी आकाशावर केली स्वारी. झाशीची राणी होऊन तळपली तलवार तिची रणी, साक्षी सिंधू होऊन गरजली ती मैदानी, साक्षी सिंधू होऊन गरजली ती मैदानी. जिजाऊ होऊन तिने दिला शिववासम रणवीर, रमा सावित्रीचा वसा घेऊन करे ती समाज उद्धार. सर्व क्षेत्रात चमकून पालन कुटुंबाचे करून, स्वतःचे रक्षण केले सर्वस्व आपले कर्तव्यास वाहिले. नकोशी होती पूर्वी कर्तृत्वाने ती झाली हवीशी, होऊन घराची पणती सासर माहेराला उद्धारिती. जीवनाच्या खडतर वळणावरी रक्षणकर्त्या झाल्या नारी, जीवनाच्या खडतर वळणावरी रक्षणकर्त्या झाल्या नारी. सदैव स्वप्न आकांक्षा ठेवून उरी, सुनीता कल्पनाप्रमाणे घेई उंच भरारी, घेई उंच भरारी. कवयित्रीचं नाव आहे दीपाली श्रीधर कुचेकर. धन्यवाद. तुमची कविता मला सादर करताना आनंद वाटला. खूप खूप धन्यवाद अरविंदजी. रसिका हो, खरोखर आज आपलं मोठं भाग्य आहे की अरविंद जगताप, प्रियांका बर्वे, मुमताज पीरभय यांच्यासारखे सेलिब्रिटीज आज आमच्या समाजामधल्या नवोदित कवींच्या कविता सादर करतायत आणि त्यांना एक उमेद ह्या निमित्तानं या माध्यमातून देतायत. खरोखर अरविंद जगताप यांना खूप खूप धन्यवाद देते मी. त्यांची कविता आपल्याला अगदी थोड्या वेळामध्येच ऐकायची आहे. यानंतर आपण पाहूया एक व्हिडिओ. उषा टाकळकर यांची मागणी ही कविता आता त्या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करतायत. पाहूया त्यांना काय सांगायचं आहे. आईची थोरवी त्या या कवितेतून मांडतात. उषा टाकळकर यांचा व्हिडिओ आता आपल्या समोर सादर होतो आहे. सांग आई आजच्या दिनी होऊ कशी उतराई, सांग आई आजच्या दिनी होऊ कशी उतराई. तुझ्याच पुण्याईने पाहिली दुनिया ही काही बाई, तुझ्याच पुण्याईने पाहिली दुनिया ही काही बाई. कष्ट करूनी घास भरविलास करत चिवताई, कष्ट करूनी घास भरविलास करत चिवताई. दिन हे कधी सरले कळलेच ग नाही, दिन हे कधी सरले कळलेच ग नाही. सर्व काही दिलेच देवा आता बस झालं राबणं, सर्व काही दिलं देवा आता बस झालं राबणं. पूर्ण कर मात्र इच्छेल त्याचं मागणं, पूर्ण कर मात्र इच्छेल त्याचं मागणं. कृपादृष्टी देवा तुझी साऱ्यांवर ठेव, कृपादृष्टी देवा तुझी साऱ्यांवर ठेव. एवढीच या शुभदिनी मागणी एकमेव, एवढीच या शुभदिनी मागणी एकमेव. धन्यवाद. वा, धन्यवाद धन्यवाद. खरोखर प्रत्यक्ष माता पित्यांना समोर बसवून त्यांच्या समोर ही कृतज्ञता कवितेतून व्यक्त केली कवयित्रीने. खूप छान असं ही कृती केली त्या कवयित्रीने. छान वाटलं. मंडळी, आई हा विषयच असा आहे की जगातल्या प्रत्येक भाषेतल्या प्रत्येक कवीला कधी ना कधीतरी आईवरती कविता लिहावीशी वाटतेच. परंतु बायको किंवा बीवी हा देखील असाच जबरदस्त आणि प्रिय विषय आहे बरं का. ऐकूया पुण्याचे रमेश काशीद यांची बीवी ही हिंदी कविता मुमताज पीरभय यांच्या आवाजात. मुमताज मॅडम या स्वतः एक उत्तम उर्दू कवयित्री तर आहेतच, आझम कॅम्पसच्या त्या डिरेक्टर आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुशायऱ्यांमध्ये मुमताज मॅडम सहभागी होत असतात.
मी मुमताज पीरबा यांना विनंती करते की त्यांनी रमेश काशीद यांची कविता सादर करावी. स्वागत आहे तुमचं मुमताज मॅडम या काव्य मैफिलीमध्ये. थँक्यू अंजलीजी. आणि सर्वप्रथम मी सकाळ मीडिया ग्रुपच्या मृणाल पवार आणि श्यामची आई फाउंडेशनच्या शीतल यांना खरंच हार्दिक त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी इतकं छान एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यात मला सहभागी व्हायचं चान्स दिला. त्यामुळे आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू यू. मी कविता एक हिंदी कविता आहे, ते लिहिलेलं आहे त्यांनी रमेश काशीद, ते पुण्याचेच आहेत. तर त्यांची हिंदी कविता मी सादर करते. आता सगळ्यांनी आईवर आणि स्वतः स्त्रियांबद्दल त्यांना काय वाटतं किंवा स्त्रियांच्या मनात काय आहे हे सांगितलं आणि हे मला खूप म्हणजे बरं वाटलं हे बघून की कोणी किसी ने बीवी पे भी कविता लिखी है, क्योंकि बहुत कम बीवी को अप्रिशिएट किया जाता है ना. तो उनकी बीवी, जी हाँ, बहुत अच्छी प्यारी सी कविता है. वो लिखते हैं कि तेरी क्या तारीफ करूं, तू मेरी प्यारी बीवी है. तेरी क्या तारीफ करूं, तू मेरी प्यारी बीवी है. घर को बनाया मंदिर तूने, तू मंदिर की देवी है. घर को बनाया मंदिर तूने, तू मंदिर की देवी है. कितना पावन था वो दिन जिस दिन तू घर में आई. कितना पावन था वो दिन जिस दिन तू घर में आई. घर वही था, लोग भी वही, लेकिन थी खुशियां नहीं. लोग वही थे, घर वही था, लेकिन थी खुशियां नहीं. तूने इस घर की बगिया में नई बहारें लाई है. तूने इस घर की बगिया में नई बहारें लाई हैं. घर को बनाया मंदिर तूने, तू मंदिर की देवी है. घर को बनाया मंदिर तूने, तू मंदिर की देवी है. सूरज के उगने से पहले तू दिन की शुरुआत करे. सूरज के उगने से पहले तू दिन की शुरुआत करे. कभी न थकती काम से तुम, कभी न तू तकरार करे. सूरज के उगने से पहले तू दिन की शुरुआत करे. कभी न थकती काम से तू, कभी न तू तकरार करे. सबकी खुशियों में ही तेरी अपनी खुशी समाई है. सबकी खुशियों में ही तेरी अपनी खुशी समाई है. घर को बनाया मंदिर तूने, तू मंदिर की देवी है. बड़ों के लिए आदर है कितना, बच्चों से है प्यार कितना. बड़ों के लिए आदर है कितना, बच्चों से है प्यार कितना. कितनी ही निष्पाप है तू, मन तेरा है साफ कितना. कितनी है निष्पाप तू, मन तेरा है साफ कितना. तेरी मीठी बोली से हर बात कितनी सुरीली है. वाह वाह वाह, आई अप्रिशिएट दिस हस्बैंड. तेरी मीठी बोली से हर बात कितनी सुरीली है. घर को बनाया मंदिर तूने, तू मंदिर की देवी है. और आखिरी बंद है कि मेरी खुशी का क्या कहूँ, नजर न लग जाए तुझे. मेरी खुशी का क्या कहूँ, नजर न लग जाए तुझे. दुआ करूं कि जन्म जन्म में तू ही मिल जाए मुझे. दुआ करूं कि जन्म जन्म में तू ही मिल जाए मुझे. एक तू ही है जिसके दम से घर में हर खुशहाली है. एक तू ही है जिसके दम से घर में हर खुशहाली है. घर को बनाया मंदिर तूने, तू मंदिर की देवी है. घर को बनाया मंदिर तूने, तू मंदिर की देवी है. मैं इस रमेश जी को मुबारकबाद देना चाहूंगी कि उन्होंने इतनी प्यारी कविता बीवी के लिए लिखी है. बहुत कम लोग अपनी बीवी के लिए लिखते हैं. थैंक यू. थँक्यू 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 सो मच मुमताज मॅम. खूप छान सादरीकरण केलं तुम्ही आणि रमेश खूप गोड कविता आहे खरोखरच. कुठल्या स्त्रीला म्हणजे बीवीला आनंद होणार नाही की तिला मंदिरामध्ये बसवलं तर तिला आनंदच होईल. परंतु मॅम मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या कल्चरमध्ये असा एक थोडस विरोधाभास आहे
एक कॉन्ट्राडिक्शन दिसते की एकीकडे मंदिरातल्या देवीचं स्थान तिला दिलं जातं आणि दुसरीकडे मात्र पायातली वहाण म्हणून तिला दुय्यम स्थान दिलं जातं. पायातली वहाण पायातच बरी अशा सारख्या म्हणी देखील आपल्याकडे प्रचलित आहेत. जेव्हा आणि स्त्रियांचं तर असं आता मागणं आहे की आम्हाला मंदिरातली देवी नाही बनवलं तरी चालेल, पण आम्हाला माणूस म्हणून बनू द्या. आपल्या या कवितेच्या मैफिलीचं सूत्रच ते आहे की मंदिरातली देवी हे खूपच छान आहे. म्हणजे तो सर्वोच्च आहे ते स्थान, परंतु निदान किमान आम्हाला एक माणूस म्हणून इथे वागवा, असंच आज स्त्रिया म्हणतायत. मंडळी, यानंतर आपण बिपिन सांगळे यांची ऑडिओ कविता ऐकूया. ते काय म्हणतायत त्यांच्या कवितेमधून बघूया. खरोखर ह्या पुरुष कवींनी एक चांगलं एक आपल्याला हा रिस्पॉन्स देऊन एक चांगलं काय म्हणूया एक गेस्चर दाखवलं आहे की स्त्रियांच्यासाठी आम्ही देखील चांगल्या कविता लिहितो. रमेश काशी, बिपिन सांगळे यांनी कविता पाठवल्या. आता त्यांचा ऑडिओ आपण ऐकणार आहोत. मी प्ले करते. काव्यादर्श कविता आणि सादरीकरण बिपिन सांगळे. कविता तू सर्वव्यापी. कधी तू जन्मदा देवकी, कधी तू यशोदा असतेस, कधी तू अवखळ गोपी, तर कधी राधा असतेस. कधी झाडाला झोळी बांधतेस, मोलमजुरी करतेस, राबतेस, तर कधी दामोदराला पाठीवर घेऊन तूच लढतेस. कधी एकटीच असहाय्य जात पंचायतीला सामोरी जातेस. ऑनर किलिंग पायी बळी जातेस, तर कधी हुंड्यापायी जीवही देतेस. कधी तू लेकरांच्या सुखासाठी स्वतःचा देह सुद्धा विकतेस, तर कधी त्यांच्या पोटासाठी गर्भाशयही भाड्याने देतेस. ऊस तोडणीचा खाडा टाळायला तू गर्भाशयच काढून टाकतेस. दादल्याची दारू आणि संसारासाठी तू स्वतःच वांझ राहतेस. कधी तूही घसरतेस, कधी तूही चुकतेस, मग जन्म दिल्या बाळालाही वाटेल तिथे टाकतेस. पण त्याही वेळी त्या बाळाला तूच तर उराशी धरतेस. तिथे सामान्य बाईही असते तू, कधी खाकीतलीही असतेस. किती रूपात वावरतेस, किती भूमिका निभावतेस, किती दाबला आवाज तुझा तरी तरारून उगवतेस. किती गोष्टी सांभाळतेस, किती क्षेत्र हाताळतेस, कितीही ठेवलं काळोखात तुला तरी घरदार उजळतेस. कितीही ठेवलं काळोखात तुला तरी घरदार उजळतेस. त्या बाईपणाचं ओझं किती तरी त्याला पुरून उरतेस. कितीही गिळलं धरणीने साऱ्या विश्वाला व्यापून उरतेस. त्या बाईपणाचं ओझं किती तरी त्याला पुरून उरतेस. कितीही गिळलं धरणीने साऱ्या विश्वाला व्यापून उरतेस. धन्यवाद. अप्रतिम कविता आहे खरोखरच बिपिन सांगळे यांची. बाईपणाचं ओझं सांभाळत, समाजानं ओटीत घातलेलं हे ओझं सांभाळत विविध रूपात सामर्थ्यानं बाई वावरते. तिला दडपून दाबून टाकलं तरी ती स्वकर्तृत्वानं उजळून निघते. पुन्हा पुन्हा चुकते, मागते, तरी देखील विश्वाला व्यापून उरते. हा आशय फार चांगल्या पद्धतीनं बिपिन सांगळे यांनी सांगितलेला आहे. रसिक हो, यानंतर वर्षा तोडमल यांना मी पुन्हा एकदा निमंत्रित करणार आहे. रावेतच्या BM चौधरी यांची ती ही कविता त्या आपल्या समोर सादर करतील. वर्षा तोडमल, आपल्याला विनंती करते. रावेतचे श्री BS चौधरी यांची ही कविता आहे आणि कवितेचे नाव आहे ती. आयुष्याचा अनमोल अलंकार आहे ती आणि आहे घराघरातील दिव्य संस्कार ती. कवीच्या कवनातील उर्मी स्फूर्ती आहे ती आणि आहे मनमंदिरातील मांगल्याची मूर्ती ती. अवकाशातील तिमिराचा
विलय आहे ती. अवकाशातील तिमिराचा विलय आहे ती आणि आहे उद्याच्या जगाचा उदय तीच ती. वात्सल्याची हिरकणी चंदेरी वर्ख आहे ती आणि आहे सृष्टीच्या सृजनाचा अर्थ ती. वात्सल्याची हिरकणी चंदेरी वर्ख आहे ती आणि आहे सृष्टीच्या सृजनाचा अर्थ ती. माहेरचा मनमधुर मोहर आहे ती. माहेरचा मनमधुर मोहर आहे ती आणि आहे सासरचा नितनूतन बहार ती. तप्त भवसागरातील शीतल वसुधा आहे ती. तप्त भवसागरातील शीतल वसुधा आहे ती आणि आहे यज्ञकुंडातील पावन समिधाही. दोन वंशवेली सांधणारी सुवर्णकडी आहे ती आणि आहे नाठाळांना वठणीवर आणणारी छडी ती. मनगटी वचन बांधणारी अतूट राखी आहे ती आणि आहे सप्तपदीची अनंत काळची सखी ती. आणि शेवटी त्यांनी असं म्हटलंय, माता दुहिता वनिता जाया भार्या आहे ती. माता दुहिता वनिता जाया भार्या आहे ती आणि आहे हरेक नात्या मागील अमित पडछाया ती आणि आहे हरेक नात्या मागील अमित पडछाया ती. अमित पडछाया ती. वा 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 वा, सुंदर 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 कविता, सुंदर सादरीकरण. Sorry to interrupt, Anjali ma'am. येस, I've been trying to communicate with you. बर्वे मॅडम ना त्यांच्या लहान मुलांना अटेंड करण्यासाठी वाट बघताय. आपण जर त्यांची कविता घेतली तर फार बरं होईल. कुणाची? प्रियंका बर्वे. प्रियंका बर्वे. येस येस, आता प्रियंका. ओके, हा चालेल चालेल, हरकत नाही. तसंच करते सर. आणि रसिका हो, यानंतर आपण जसं पूर्वी अमीन सयानी वगैरे म्हणायचे ना की दिल थांब के बैठो, तसं आता मला म्हणावंसं वाटतंय, कारण तो क्षण आता या मैफिलीमध्ये आलेला आहे. सध्याच्या काळामधली अत्यंत लोकप्रिय गुणी पार्श्वगायिका आणि गुणी अभिनेत्री, कुशल अभिनेत्री प्रियंका बर्वे आता आपल्यासमोर येत आहे. प्रियंकाच्या सुरेल आवाजामध्ये आपल्याला आता 2 कविता ऐकायच्या आहेत आणि तिचं स्वतःचं गाणं देखील आपल्याला ऐकायचं आहे. टेंभुर्णीच्या ऍडव्होकेट अरुणा भिसे यांची ओळख ही कविता आणि पुण्याचे प्रसाद ढाकुलकर यांची मातेचे महात्म्य ही कविता प्रियंका सादर करणार आहे. आणि त्यानंतर प्रियंकानी तिच्या आवडीचं एखादं छानसं गाणं सादर करावं अशी फरमाईश सर्व रसिकांच्या वतीनं मी प्रियंकाला करते. आपल्या आपल्या घरामध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया प्रियंका बर्वे. Ma'am, you are on mute. Please unmute. हॅलो. हॅलो. येस. अंजली, एक मिनिट. अंजली. हा नाही, माझं आता हे रोजा आहे ना, तर यांच्यानंतर माझी कविता जर घेतली तर बरं होईल. चालेल मॅम, चालेल. थँक्यू सो मच. येस प्रियंकाजी, वेटिंग फॉर यू. येस, थँक्यू अंजली ताई. सकाळ मीडिया ग्रुपच्या थँक्यू संचालिका आदरणीय मृणालताई पवार, आजच्या प्रमुख पाहुण्या ऍडव्होकेट आदरणीय यशोमती ठाकूर, श्यामची आईच्या संस्थापिका आदरणीय शीतलताई बापट आणि उपस्थित सगळ्या माझ्या मैत्रिणी, महिला मैत्रिणी, तुम्हाला सगळ्यांना माझा खूप खूप नमस्कार. एक इम्पॉर्टंट काय म्हणू, महत्वाच्या या उपक्रमाचा मी भाग आहे याचा खूप आनंद आहे. माझ्या कवितेकडे वळते. पहिली कविता आहे ऍडव्होकेट अरुणा भिसे यांची. कवितेचं नाव आहे ओळख मला माझी बनवायची आहे. साज शृंगारानं नटलेलं सौंदर्य जपत
कपाळी लावलेल्या कुंकवाच्या साथीनं मलाही उत्तुंग यशाचा टीका लावून ओळख माझी बनवायची आहे. पायातील पैंजणाला निर्बंधाची न तुटणारी बेडी बनवायची नाही. रूढी परंपरेच्या सर्व मर्यादा सांभाळत ओळख मला माझी बनवायची आहे. हातातील खळखळणाऱ्या कंकणांचा भार माझ्या मनगटावर पडू न देता ओळख मला माझी बनवायची आहे. आई बाबांच्या इब्रतीचं भान राखत समाजात त्यांची प्रतिष्ठा मोठी करायची आहे. ओळख मला माझी बनवायची आहे. स्त्रीकडे बरबटलेल्या नजरेतून पाहणाऱ्या दुष्ट समाजापासून स्वतःचं संरक्षण करत ओळख मला माझी बनवायची आहे. चूल आणि मूल हीच माझी ओळख मानणाऱ्या लोकांचा पुरुषी अहंकार बदलण्यासाठी ओळख मला माझी बनवायची आहे. माझ्याही मनगटात अष्टशक्तीची ताकद आहे हे निर्ढावलेल्या समाजाला दाखवून देण्यासाठी ओळख मला माझी बनवायची आहे. लाख येतील लाख जातीलही, लाख येतील लाख जातीलही, निर्बंधाचे पाश गुंडाळत जातील, हे गुंडाळलेले पाश तोडायचे आहेत म्हणून ओळख मला माझी बनवायची आहे. आत्मसन्मान मला माझा सांभाळायचा आहे. संस्काराचेही भान जपायचे आहे. आत्मसन्मान माझा सांभाळायचा आहे. संस्काराचेही भान जपायचे आहे आणि म्हणून ओळख मला माझी बनवायची आहे. थँक्यू. दुसरी कविता आहे प्रसाद ढाकुलकरांची. कवितेचं नाव आहे मातेचे महात्म्य. आणि आता नुकतीच मी सुद्धा नवीन आई झालेली आहे, त्यामुळे मला ही कविता सादर करताना आय कॅन रिलेट टू दिस. माते विना कोणी जगात ना श्रेष्ठ, उपस्थिते कष्ट वत्सास्तव. माता आद्य गुरु, माता कल्पतरू, वत्सासी हातारू वादळांत. माता ममतेची वात्सल्याची मूर्ती, कशी वर्णो कीर्ती वत्सल्याची. रामकृष्ण बुद्ध आले माते पोटी, केली सर्व मोठी जननीने. माते पुढे देव जाहले याचक, बनले बालक दत्तात्रय. नाही मिळे आई देवा स्वर्गांतरी, आता अवतरी पृथ्वीवरी. ऋण हे फेडण्या समर्थना कोणी, सतत घेऊनी लक्ष जन्म. ऋण हे फेडण्या समर्थना कोणी, सतत घेऊनी लक्ष जन्म. चालीमुळे उठून थँक्यू मृणालताई, थँक्यू. एक गाणं मला सादर करायला सांगितलं होतं मृणालताईंनी. तर मला असं वाटतं आत्ताच्या या कार्यक्रमामध्ये अगदी ऍप्ट असं हे गाणं आहे. 2 वर्षांपूर्वी आनंदी गोपाळ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि ज्याच्यामध्ये मी गायली आहे गाणं वाटा 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 ग. वैभव जोशी, प्रसिद्ध गीतकार वैभव जोशी यांचे हे शब्द आहेत आणि ऋषिकेश सौरभ जसराज यांचे याला संगीत आहे. डॉक्टर आनंदीबाई जोशी आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत. आपल्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आणि इसवी सन 1800 सालच्या काळामध्ये त्यांना किती अडथळ्यांना पार करून हे सगळं करायला लागलं असेल. त्यामुळे मला असं वाटतं आज हे गाणं इथे खूप ऍप्ट आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या महिला वर्गासाठी मी हे गाणं सादर करते. वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग, माथी छाया पायी येऊन प्रवास माझा उफराटा ग. मी ट्रॅक लावून गातेय, मला फक्त सांगा ट्रॅकचा आवाज आणि माझा आवाज येतोय ना नीट? ट्रॅक येतोय?
नाही म्हणजे मला तरी ऐकू नाही. एकदम थोडासा कमी येतोय. इफ यू कुड इन्क्रीज द व्हॉल्यूम. ओके. आता या इट्स हा. बेटर. वाटा 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 ग चालेल तितक्या वाटा ग वाटा 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 ग चालेल तितक्या वाटा ग माझी छाया बाई प्रवास माझा उखडाटा ग वाटा 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 ग चालेल तितक्या वाटा ग माझी छाया बाई प्रवास माझा उखडाटा ग Sound is fine. रांग तुला फुलडी माझे हट्टी ग सहारू तुझी जन्माने मी कट्टी ग मैत्रीण माझी मीच मला रूप माझे मैत्रीण माझी मीच मला रूप माझे आनंदी मी आनंदाची व्यक्ती ग दर्या 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 ग पुरात 100 लाटा ग दर्या 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 ग पुरात 100 लाटा ग लख लख लोटी माझा कसा मी दिसू आता ग वाटा 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 ग चालेल तितक्या वाटा ग माझी छाया बाई प्रवास माझा उखडाटा ग थँक्यू सो मच. खूपच सुंदर प्रियंका. थँक्यू सो मच. तुझ्या सुंदर आवाजात या कवितेच्या आपल्या पोएट्री मीटला अगदी तू कुठे तुझ्या आवाजाने मजा आली आज पोएट्री मीट. थँक्यू मृणालताई. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू प्रियंका. तुझं बाळ छोटं असून देखील तू या मैफिलीमध्ये सामील झालीस आणि तुझ्या गोड सुंदर गळ्याचा आस्वाद आम्हाला घेता आला. खूप खूप तुला धन्यवाद देते. थँक्यू अंजली ताई. येस थँक्यू. आणि रसिका हो, यानंतर आता मुमताज पिरवाळ मॅडमनी सुद्धा आपल्याला विनंती केली आहे. त्यांना रोजे असतात, त्यामुळे आपण त्यांची कविता आता ऐकणार आहोत. मुमताज पिरवाळ यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या उर्दू आणि हिंदी मधून कविता लिहितातच, परंतु त्यांनी मराठीत देखील काही कविता, उत्तम कविता लिहिलेल्या आहेत. आज आपल्यासाठी त्या कोणता नजराणा घेऊन आलेल्या आहेत, कुठल्या भाषेतला नजराणा घेऊन आलेल्या आहेत, त्यांच्याकडून ऐकूया. एक रचना आपण सादर करावी अशी विनंती करते आपल्याला मुमताज मॅम. थँक्यू फॉर आउट ऑफ टर्न मला चान्स दिल्याबद्दल. कारण आता रोजच अगदी वेळ असतो ना, मला वाटलं 6 वाजता संपेल, पण एनिवे नो प्रॉब्लेम. उत्तरार्धाकडेच आपण आलेलो आहोत. उर्दूची एक कविता मी सादर करणार आहे. आता अभी जो मैंने हिंदी में जिनकी काशिद रमेश भाई जी की जो कविता पढ़ी, तो उसी के इसमें मैं बताती हूँ कि पहले 4 लाइन्स पढ़ती हूँ कि लाख सामान जुटा ले सजा ले चाहे, लाख सामान जुटा ले सजा ले चाहे, मर्द के बस में नहीं काम लिया सर इसने, मर्द के बस का नहीं काम लिया सर इसने, सिर्फ औरत को ही हासिल है ये एजाज यहाँ,
सिर्फ औरत को ही हासिल है ये एजाज यहाँ, एजाज मीन्स ऑनर, सिर्फ औरत को ही हासिल है ये एजाज यहाँ, ईंट गारे के मकान को है किया घर उसने, ईंट गारे के मकान को है किया घर इसने। और देख कविता है मेरी जिसका शीर्षक ही है औरत। बहुत सीधी सादी भाषा है, एक आध लफ्ज शायद ऐसा आएगा तो मैं उसका आपको मतलब बता दूंगी, लेकिन बहुत सारे आप समझ ही जाएंगे। औरत नज्म है, जब तक वो चुपचाप सब कुछ सहती जाती है, जब तक वो चुपचाप सब कुछ सहती जाती है, न कोई शिकवा न कोई गिला, नो कंप्लेंट्स, न कोई शिकवा न कोई गिला, न कोई तजवीज न कोई सवाल। जब तक वो चुपचाप सब कुछ सहती जाती है, न कोई शिकवा न कोई गिला, न कोई तजवीज न कोई सवाल, बिना कुछ पूछे अपने फर्ज अंजाम देती जाती है, बिना कुछ कहे अपने काम करती जाती है, बिना कुछ कहे अपने फराइज अंजाम देती जाती है, तब तक जिंदगी अच्छे तरीके से चलती है। जब तक औरत कोई सवाल नहीं पूछती तब तक जिंदगी अच्छे तरीके से चलती है। जहां उसने अपने हक की बात की, अपने राइट की बात की, जहां उसने अपने हक की बात की, अपनी राय जाहिर की, कोई सवाल पूछा, अपने आप को लेकर, अपने आप को लेकर कोई आजादाना राय कायम करने की कोशिश भी की, अपने आप को लेकर कोई आजादाना राय कायम करने की कोशिश भी की, एन इंडिपेंडेंट ओपिनियन, तो जिंदगी का बैलेंस बिगड़ जाता है, तो जिंदगी का बैलेंस बिगड़ जाता है और उसे खुदसर और सरकश का नाम दिया जाता है, और उसे सरकश और खुदसर का नाम दिया जाता है। यानी ये औरत बहुत इनकलाबी है, बहुत बागी है। अगर उसने एक सवाल भी पूछा तो उसकी अपनी सलाहियत, उसका अपना टैलेंट, उसकी अपनी काबिलियत उसकी कोई कीमत नहीं। उससे बस इतनी ही उम्मीद की जाती है, उससे बस इतनी ही उम्मीद की जाती है कि बिना सवाल पूछे, बिना अपनी राय बताए, सिर्फ अपनी जिम्मेदारियां निभाए। उससे बस इतनी ही उम्मीद की जाती है कि बिना सवाल पूछे, बिना राय बताए, सिर्फ अपनी जिम्मेदारी निभाए और जिंदगी का सफर तय करे। उससे बस इतनी ही उम्मीद की जाती है कि बिना सवाल पूछे, बिना राय बताए, सिर्फ अपनी जिम्मेदारी निभाए और जिंदगी का सफर तय करे। काश उसे भी अपने तौर पर जीने का हक मिले, काश उसे भी अपने तौर पर जीने का हक मिले, अपनी राय जाहिर करने का मौका मिले। काश उसे भी अपने तौर पर जीने का हक मिले, अपनी राय जाहिर करने का मौका मिले। जीवन में अभी जो हम बता रहे थे अंजलि जी के मंदिर की देवी नहीं, हमको इंसान समझना चाहिए, औरत यही चाहती है ना। तो काश उसे भी अपने तौर पर जीने का हक मिले, अपनी राय जाहिर करने का मौका मिले, जीवन में बराबरी का मकाम मिले, जीवन में बराबरी का मकाम मिले, इक्वल राइट्स। यही तो चाहती है औरत, और क्या। काश उसे भी अपने तौर पर जीने का हक मिले, अपनी राय जाहिर करने का मौका मिले, जीवन में बराबरी का मकाम मिले। यही तो चाहती है औरत, और क्या। यही तो चाहती है औरत, और क्या। थैंक यू। खूप सुंदर, खूप अप्रतिम कविता सादर केलीत मॅम तुम्ही. खरोखर खरंच आहे, प्रश्न विचारणाऱ्या आणि बोलू पाहणाऱ्या स्त्रीला नेहमी समाजामध्ये खड्यासारखं बाजूला काढलं जातं, हा अनुभव आपल्याला नेहमी येतो. अप्रतिम कविता आपण सादर केलीत मॅम. आपल्याला खूप खूप धन्यवाद. तुम्ही ह्या मैफिलीमध्ये सहभागी आलात आमच्या निमंत्रणावरून. आपले खूप आभार. आणि आता आपण आई एम वेरी वेरी थैंकफुल टू मृणाल जी स्पेशली कि उन्होंने मुझे याद रखा, और हमारी एक मुलाकात पहले हो चुकी थी, उसको भी याद रखा। सो स्वीट ऑफ यू मृणाल जी। और शीतल जी का भी बहुत बहुत शुक्रिया, और उम्मीद करती हूँ कि हम आपस में इस तरह से मिलते रहेंगे, और जो हमारी भावनाएं हैं, हमारे जो एहसासात हैं, वो हम एक दूसरे से शेयर करते रहेंगे।
और एक शेर मुझे याद आया कि आज की जो औरत है उसके बारे में कि है ये मेरा हौसला क्या कर है ये मेरा हौसला क्या कुछ कर गुजर जाती हूँ मैं, एक कतरा होके, कतरा मतलब बूंद, एक कतरा होके दरिया से भी टकराती हूँ मैं, और जो सब चलें जिस पर, आज की औरत कह रही है कि सब चलें जिस पर नहीं मंजूर मुझको वो डगर, सब चलें जिस पर नहीं मंजूर मुझको वो डगर, रास्ता जो अनछुआ हो, रास्ता जो अनछुआ हो उसको अपनाती हूँ मैं, रास्ता जो अनछुआ हो उसको अपनाती हूँ मैं। बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच। थैंक यू सो मच मुमताज जी, आपने टाइम निकाल के आप आए, आप बिजी रहती है, थैंक यू सो मच। माय प्लेजर या थँक्यू मॅम. आता आपण या मैफिलीमध्ये पुढे जातो आहोत. फार थोडा भाग उरलेला आहे खरं तर आपल्या या मैफिलीचा. यानंतर पुन्हा एकदा बालिका बिटले यांना आपल्या समोर मी पाचारण करते. विश्वशक्ती ही नेवासा तालुक्यामधल्या घोडेगाव इथल्या उषा खंडागळे यांची कविता घेऊन आता बालिका बिटले येतात. स्वतः बालिकाची कविता आपल्याला अगदी थोड्या काही मिनिटामध्ये ऐकायची आहेच. बालिका. हा ताई, कवितेचं नाव आहे विश्वशक्ती. दाटून येई तिमिर कितीही, दाटून येई तिमिर कितीही, ज्योत घेऊनी धावते, काळोख भरल्या क्षितिजावर वात ज्ञानाची लावते. भार संसाराचा पेलताना खचू नकोस धीर धर, भार संसाराचा पेलताना खचू नकोस धीर धर, तुझ्या उरीच्या वेदनांना तना मनातून दूर कर. हुंकार तुझ्या वेदनांचा, हुंकार तुझ्या वेदनांचा ठेव अंतरी साठवून, उद्रेक तुझ्या भावनांचा दे नैनातून पाठवून. मातृत्वाचा जपून वसा तू, मातृत्वाचा जपून वसा तू, अनाथांची माय झालीस, अनंत ठोकरे खाऊन तू ममता त्यांना दिलीस. गगन भरारी घेतली तू वैमानिकही झालीस, गगन भरारी घेतली तू वैमानिकही झालीस, सागराच्या तळाशीही सफर करून आलीस. सक्षम झाली तू आत्मनिर्भर केली, सक्षम झाली तू आत्मनिर्भरही केली, कसरतीच्या सांकवावर यशोशिखरी चढून गेली. तू नारी आधुनिक युगाची, तू नारी आधुनिक युगाची, अंतराळातही गेलीस, खजिना अवकाशातला सुखरूप घेऊन आलीस, खजिना अंतराळातला सुखरूप घेऊन आलीस. ही कविता आहे उषा खंडागळे यांची. धन्यवाद बालिका. यानंतर रसिक हो, कार्यक्रमाचा पूर्वार्ध संपवताना आपल्या समोर पद्मा ढगे यांची कृष्ण सखा या नावाची कविता मी पेश करते. बघूया काय आहे या कवितेमध्ये. कृष्ण सखा. तुझ्या ओठावरच्या बासरी सम भाग्य रे कुठलं, पण वेळूच्या काठी इतकं कणखर वाचली का मी कविता? काय? पद्मा ढगे यांची कविता मी सादर करते. कृष्ण सखा. तुझ्या ओठावरच्या बासरी सम भाग्य रे कुठलं, पण वेळूच्या काठी इतकं कणखर कर, वेदनेची कळ होईल, दीन दुबळ्यांना आधार देईल, तिथेही तूच असशील. तुझ्या कुरळ्या बटातल्या मोरपिसा सम भाग्य रे कुठलं, पण वाऱ्यासवे उडणाऱ्या म्हातारी इतकं स्वच्छंदी कर, मातीमध्ये रुजून जाईल, नव्याने जन्म घेईल, तिथेही तूच असशील. तुझ्या गालावरच्या दही दुधासम भाग्य रे कुठलं, पण पाण्यासारखं नितळ कर, रंगात रंग मिसळत जाईल, रंग लेऊन बावरी होईल, तिथेही तूच असशील.
तुझ्या सुदाम्यासम मित्र होण्याचं भाग्य रे कुठलं, पण पेंद्यासारखं अडाणी कर. नातं कोणतंही निभावलं जाईल, दुःखातही हसत राहील. तिथेही तूच असशील. तुझ्या राधे सम सखी होण्याचं भाग्य रे कुठलं, पण मीरेसारखं त्यागी कर. विषाचं अमृत होईल, प्रेमापेक्षा विरहाला मानलं जाईल. आणि तिथेही तूच असशील. तुझ्या सावळ्या कांती सम भाग्य रे कुठलं, पण आकाशासारखं निळसर कर. संकटात अथांग होईल, मग निळ्या नभाकडे पाहिलं जाईल. तिथेही तूच असशील. शेवटी मात्र तुझ्या प्रिय तुळशी सम प्रेम कर. उन्हात अनात उभी राहील, पान पान तुटताना तुझं नाव ओठी घेईल. क्षण क्षण जगताना तुझ्यातच सामावून जाईल. कृष्ण सख्या, तिथेही तू असशील. तिथेही तूच दिसशील. तिथेही तूच भेटशील. तिथेही तूच भेटशील. पद्मा साहेबराव ढगे यांची ही कविता होती. आणि रसिक हो, यानंतर आपण कवितेच्या उत्तरार्धामध्ये मान्यवर पाहुण्यांच्या स्वतःच्या कविता आपण ऐकणार आहोत. त्यापैकी मुमताज मॅडमची कविता झालेली आहे. आणि याच्यामध्ये आता आपण सुरुवातीला वर्षा तोडमल यांची कविता, यांची एक रचना ऐकणार आहोत. वर्षा तोडमल यांना विनंती करते की त्यांनी आपली स्वतःची एक रचना या मैफिलीत सादर करावी. नमस्कार. माझी स्वतःची एक कविता हिमानी काव्यसंग्रहातील प्रकाशित झालेली एक सांगते आहे. कवितेचं नाव आहे ती. प्रत्येक चिमुकला अनुभव म्हणजे मोठंच कोड. प्रत्येक चिमुकला अनुभव म्हणजे मोठंच कोड. आणि दोन अनुभवांच्या पोकळीत आयुष्याचे कित्येक धडे. प्रत्येक चिमुकला अनुभव म्हणजे मोठेच कोडे आणि दोन अनुभवांच्या पोकळीत आयुष्याचे कित्येक धडे. अनेक पातळ्यांवर तडजोड, अनेक पातळ्यांवर तडजोड आणि व्यक्तिमत्वाची मोडतोड झाल्यावर स्वतःची खरी ओळख होण्यासाठी मोठ्या भिंगातून तिनं आयुष्य नीट निरखलं. स्वतःची खरी ओळख होण्यासाठी मोठ्या भिंगातून तिने आयुष्य नीट निरखलं. तिचं जगणं तिच्या श्वासांमधून निश्वासलं. एखादा तुकडा हरवून बसलेल्या अगदी जिक्सॉ पझल सारखं. एखादा तुकडा हरवून बसल्यासारख्या एखाद्या जिक्सॉ पझल सारखं. पहिलेपणाच्या पुसट खुणापुसून, पहिलेपणाच्या पुसट खुणापुसून उघडलेत तिने मनाचे दरवाजे लख. बाईपणाच्या वेणात तिने पेरले नव्हतेच कुठले नकार तुच्छ, पण नेहमीच रुजवल्या आशेच्या बिया सर्वत्र. पहिलेपणाच्या पुसट खुणा पुसून उघडले तिने मनाचे दरवाजे लख. बाईपणाच्या वेणात तिने पेरले नव्हतेच कुठलेच नकार तुच्छ आणि नेहमीच रुजवल्या आशेच्या बिया सर्वत्र. जाता जाता दुभंगून जाता जाता अभंग झालेल्या तिच्या मनात वाहते इंद्रायणीचे पात्र. दुभंगून जाता जाता अभंग झालेल्या तिच्या मनात वाहते इंद्रायणीचे पात्र. एक नदी वाहते आहे, एक नदी वाहते आहे, अगदी पवित्र, संथ आणि शांत. एक नदी वाहते आहे, अगदी पवित्र, संथ आणि शांत. धन्यवाद. कुणालताई, शीतलताई, अंजलीताई, मनापासून आभार मानते मला तुम्ही छान उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद वर्षाताई, धन्यवाद. खूप छान कविता सादर केलीत तुम्ही. आता यानंतर पोलीस अंजली मॅम, कॉन्स्टेबल. येस मॅम. अंजली मॅम, आशुतोष सरांना आय थिंक ही इज ट्राइंग टू रीच यू. वन सेकंड.
ओके मी आमच्याशी जोडला गेल्यानंतर आम्हाला आनंद जास्ती आहे. पुढचं अनाऊन्स करून मग ते अटेंड करू का? पुढचं कोण आहे अंजली? आपण खूप बालिका वेळ घेतलाय. बालिका बेटले, अरविंद जगताप आणि मग आपल्या दोघींच्या 2 कविता. मला वाटतं अरविंदजी नाही आहेत ना याच्या आपल्या? अरविंदजी नाहीये दत्ता. मला वाटतं फक्त आपण बालिकाला घेऊन, बालिकांची कविता घेऊन आपण एंड करू, आपण समाप्त करू हा कार्यक्रम. ओके ओके चालेल. तेच आहे म्हणजे मग आता मी आशुतोष सरांशी नाही बोलले तर चालेल ना? पुढे जाऊ? हो 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 मॅम, तसंच करते. शेवट घेऊ आपण, आपला वेळ पण आज खूप. येस येस हो 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 मॅम, तसंच करूया. आता पोलीस कॉन्स्टेबल बालिका बिटले त्यांच्या मॅगझिनीतून कुठली गोळी कवितेची आपल्याला सुट्टी आहे बालिका बिटले विनंती करते. हा कविता सादर करते मी. कवितेचं नाव आहे विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला, तू जर आज असतास तर कधीच विरघळून लावली असती वीट तुझ्या खालची. प्रधानानं तुझ्या कधीच लावला असता उभ्यानं घोडा तुला. देव नावाच्या लंपटानं असा काय तुझ्या पुढं हलवला असता शेपूट आणि ठेवला असता तुला गुंडाळून. कुणाची पाळमुळं लागली नसती हाताला, कामं झाली की मारला असता फाट्यावर ते वजीर आणि तू निघणारी राष्ट्रपती. सरसकट सगळ्या इमानदारांनाच डकवत बसला असतास वटवागळासारखा उलटा. आणि तुझ्या फोकाद्वाऱ्या सांगत सुटला असता तो. रिचवत गेला असता तुझ्या नावावर त्याचं खातं आणि तू बावळट झाला असतास त्यांच्या पापाचा धनी. हात पाय सॉलनं बांधून त्यांनी तुला दिला असता ओसाड माळरानात फेकून. हात पाय सॉलनं बांधून त्यांनी तुला दिला असता ओसाड माळरानात फेकून, जिथं कोणत्याही फॉरेस्ट ऑफिसरने घेतले नसते कष्ट गाडीतून उतरून चौकशी करण्याचे. तुझ्या नरडीला पडली असती कोरड, तुझ्या नरडीला पडली असती कोरड, न्याय समता बंधुता करत करत. कापल्या करंगळीवर फुकट का मुतावचा विचार करणाऱ्या माणसां ओ पॉझिटिव्हच्या तुला धमन्या शिरांसहित हापसून काढला असता दुभत्या गायीच्या काससारखा. 28 युगे कर कटावर ठेवून पडली असती तुझ्यावर अँटी करप्शनची रेड. 28 युगे कर कटावर ठेवून पडली असती तुझ्यावर अँटी करप्शनची रेड. पडला असता रापकन थोबाडावर गावभर झाली असती तुझ्या नावाची शिथू. तुला सावरता सावरता रुक्मिणीनं तुझ्या गाठला असतं माहेर. तुला सावरता सावरता रुक्मिणीनं तुझ्या गाठला असतं माहेर. पोर लागली असती देशोधडीला, कोणतीही जागा उरली नसती हँग आउट झोन. आणि तुला झाला असता पॅरानॉइड. झाल्या असत्या तुझ्यावर विभागीय चौकशा. सगळ्यात आधी खेचला असता तुला विटेवरून खाली त्यांनी. सगळ्यात आधी खेचला असता त्यांनी विटेवरून खाली तुला. आणि दिला असता कुठल्या तरी माकडाच्या हातात तुझ्या विटेचा काकडा, जो बघून तू बिथरला असतास नक्षिकांत. तुझ्या नॉलेजच्या वाजवल्या असत्या त्यांनी 3, 13 आणि 9, 12. विठ्ठला विठ्ठला, तू बसला असता स्वतःला साफ करत मॅट नावाच्या सरकारी हालेडुल्लेच्या दरबारात. अर्ध आयुष्य चक्रा मारत. अन्यायाचा तुकडा पडला असता तुझ्या तोंडावर येऊन तुझ्या रिटायरमेंटच्या काळात, जो हातात घेऊन तू केवळ मनोरुग्णच ठरला असतास. कर कटावर ठेवून विठेवरचा उभा विठ्ठल नव्हे, माणसंच साफ करायला हवी अंतर्बाह्य बंदुकींसारखी फुलथ्रोंनी. माणसंच साफ करायला हवी अंतर्बाह्य बंदुकींसारखी फुलथ्रोंनी. नमस्कार. आणि अंजली ताई, खूप खूप आभार या कार्यक्रमामध्ये मला
सहभागी करून घेतल्याबद्दल मी सकाळ फाउंडेशनचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. बऱ्याच काळात मी कविता वाचली गेली नव्हती, तर ही नव्यानं माझ्यासाठी एक सुरुवात आहे आणि मनापासून मी आभार मानते की मला या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल. मला कार्यक्रमामधून त्यांना सांगायचे की सगळ्यांनी घरी राहा, विनाकारण बाहेर कुणी फिरू आणि स्वतःच्या तब्येतीची स्वतःच काळजी घ्यायला हवी. कारण आताचं हे जे वातावरण आहे ते खूप भयानक आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःला सावरायला धीर द्यायला पाहिजे. वेगवेगळे आकडे आपल्याकडे ऐकायला मिळत आहेत, तर त्याच्यासाठी आपण फक्त प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घेतली, विनाकारण घरातून बाहेर नाही पडलं तर आम्हालाही त्रास होणार नाही आणि लोकांचंही स्वास्थ्य राहील. घरातच राहा आणि चांगले राहा, एवढंच मला ह्याच्यातून सांगायचं. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद बालिका. आपल्या सगळ्यांनाच मृणाल मॅम आणि शीतल मॅमनी या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. मॅम, आभार प्रदर्शन करू की आपल्या 2 कविता घ्यायच्या आहेत शीतल मॅम. मंडळी, उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफिली आणि संपूच नये असं वाटणाऱ्या मैफिलीमध्ये आमचे सर्व मान्यवर पाहुणे आदरणीय यशोमती ठाकूर, तसेच अरविंद जगताप, प्रियांका बर्वे, बालिका बिटले, मुमताज पीरभय, वर्षा तोडमल हे सहभागी झाले. त्या सर्वांना मी सकाळ मीडिया ग्रुप आणि श्यामची आई फाउंडेशनच्या वतीनं मनापासून धन्यवाद देते. हा कार्यक्रम ऑनलाईन बघणाऱ्या रसिक प्रेक्षकांना देखील खूप खूप धन्यवाद. आणि हा कार्यक्रम ऑर्गनाईज करण्याच्या पाठीमागे असणाऱ्या प्रेरणा असणाऱ्या मृणालताई यांना मी 1-2 वाक्यामध्ये सांगता करण्याची विनंती करते. मैफिलीची सांगता आपण करावी. थँक्यू अंजली ताई. सकाळ मीडिया ग्रुपच्या वतीने मी सगळ्यांचा आज धन्यवाद म्हणते. सगळ्यांना, शीतल, मुमताजजी, बालिका, वर्षा, प्रियंका, अरविंदजी आणि कार्यक्रमाची उत्कृष्ट सूत्रसंचालन जे तुम्ही केलं आहे अंजली ताई, त्याच्यासाठी सर्वांचा धन्यवाद. थँक्यू फॉर मेकिंग दिस सच अ सक्सेस. आणि आय होप की आपण जे प्रयत्न करतो आहोत या पॉश ऍक्टचा जो आपण कोर्स क्रिएट केला आहे शीतल आणि त्यांच्या सर्व टीमनी, हा जास्तीत जास्त लोकांनी हा कोर्स करावा आणि याच्यामधले जे डिटेल्स आहे या कोर्समधनं शिकावं की हा पॉश ऍक्ट काय आहे आणि त्याच्यामधनं कसं आपण स्वतःचं आणि दुसऱ्यांचं पण मदत किंवा संरक्षण आपण करू शकतो. परत एकदा थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर बिंग अ पार्ट ऑफ दिस. धन्यवाद सगळ्यांना. आज सगळ्यांच्या सुंदर कविता ऐकायला मिळाल्या. खूप पार्टिसिपेशन होतं सर्वांचं याच्यात आणि खूप सुंदर कविता आज ऐकली. थँक्यू सो मच. शीतल, तुला काही म्हणायचं असेल लास्ट वर्ड्स? थँक्यू व्हेरी मच. आणि एकच, स्टे होम, स्टे सेफ, स्वतःची काळजी घ्या, आपल्या सर्व जवळच्या लोकांची काळजी घ्या, वेळेवरती औषध उपचार करा आणि दिस टू शॅल पास. वी आर ऑल इन दिस टुगेदर. येस, थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी. थँक्यू ऑल. कार्यक्रम संपला असं मी शीतल मॅम आणि मृणाल मॅम यांच्या काय म्हणूया आपण यांच्या सांगण्यावरून कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. सर्वांना धन्यवाद. थँक्यू.